नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलमार्फत सुरू असलेले कोर्सेसबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. अंगणवाडी सुपरवायझर, झूम ऑनलाईन कोर्स, झूम ऑनलाईन कोचिंग ट्युटोरियल्स कोर्स, जवाहर नवोदय विद्यालया एक्झाम 5th स्टँडर्ड हे कोर्स लॉन्च केलेले असून या कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी 9405 70 75 21 या नंबरवर व्हॉट्सॲप करा. तसेच विविध मॉक टेस्ट सिरीजसुद्धा तुम्ही परचेस करू शकता, ज्यात CTET मॉक टेस्ट सिरीज, सेट एक्झाम प्री प्रिपरेशन मॉक टेस्ट सिरीज, सरळ सेवा भरती एक्झाम प्री प्रिपरेशन मॉक टेस्ट सिरीजसुद्धा खरेदी करू शकता. शिक्षक म्हणून मुलाखतीची तयारी करीत असाल तर त्यासाठी सुद्धा शिक्षक भरती डेमो लेसन तयारी ही PDF खरेदी करू शकता. यासाठी 9405 70 75 21 या नंबरवर व्हॉट्सॲप करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी अत्यंत उपयुक्त अशी मराठी व्याकरणावरील सराव प्रश्नसंच आज आपण घेणार आहोत. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. क्षणोक्षणी बदलणारी दृश्य बघून तो अवाक झाला. पर्याय क्रमांक 1 आहे अधिविशेषण, पर्याय क्रमांक 2 आहे सातत्यदर्शक क्रियाविशेषण, पर्याय क्रमांक 3 आहे आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण आणि पर्याय क्रमांक 4 आहे गतिदर्शक क्रियाविशेषण. तर विद्यार्थी मित्रांनो, क्षणोक्षणी हे आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण असल्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. हे अथवा ते तुम्ही एक काय ते ठरवा. पर्याय क्रमांक 1 आहे न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय, पर्याय क्रमांक 2 आहे उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय, पर्याय क्रमांक 3 आहे स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय आणि पर्याय क्रमांक 4 आहे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय. तर विद्यार्थी मित्रांनो, अथवा हे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय असल्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. दिवाळीनिमित्त लोक एकमेकांच्या घरी जाऊ लागले. पर्याय क्रमांक 1 आहे हेतुवाचक शब्दयोगी अव्यय, पर्याय क्रमांक 2 आहे कारणवाचक शब्दयोगी अव्यय, पर्याय क्रमांक 3 आहे स्थलवाचक शब्दयोगी अव्यय आणि पर्याय क्रमांक 4 आहे शुद्ध शब्दयोगी अव्यय. तर विद्यार्थी मित्रांनो, निमित्त हे हेतुवाचक शब्दयोगी अव्यय असल्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हेतुवाचक शब्दयोगी अव्यय. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. जंगलाच्या अलीकडे नदी आहे. पर्याय क्रमांक 1 आहे संबोधनदर्शक केवळ प्रयोगी अव्यय, पर्याय क्रमांक 2 आहे गतिवाचक शब्दयोगी अव्यय, पर्याय क्रमांक 3 आहे स्थितीदर्शक क्रियाविशेषण आणि पर्याय क्रमांक 4 आहे गतिदर्शक क्रियाविशेषण. तर विद्यार्थी मित्रांनो, अलीकडे हे स्थितीदर्शक क्रियाविशेषण असल्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्थितीदर्शक क्रियाविशेषण. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. मला ही पुस्तके वाचायला आवडतात परंतु वेळच मिळत नाही. पर्याय क्रमांक 1 आहे समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय, पर्याय क्रमांक 2 आहे हेतुवाचक शब्दयोगी अव्यय, पर्याय क्रमांक 3 आहे सातत्यदर्शक क्रियाविशेषण आणि पर्याय क्रमांक 4 आहे न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय. तर विद्यार्थी मित्रांनो, परंतु हे न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय असल्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. बापरे, केवढी ही भूकंपाने केली जीवितहानी. पर्याय क्रमांक 1 आहे शोकदर्शक केवळ प्रयोगी अव्यय, पर्याय क्रमांक 2 आहे आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अव्यय, पर्याय क्रमांक 3 आहे तिरस्कारदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आणि पर्याय क्रमांक 4 आहे संबोधनदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. तर विद्यार्थी मित्रांनो, बापरे हे आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अव्यय असल्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. दिवसभर पाऊस पडत होता. पर्याय क्रमांक 1 आहे आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण, पर्याय क्रमांक 2 आहे
हेतुवाचक शब्दयोगी अव्यय. पर्याय क्रमांक 3 आहे गतिवाचक शब्दयोगी अव्यय आणि पर्याय क्रमांक 4 आहे सातत्यदर्शक क्रियाविशेषण. तर विद्यार्थी मित्रांनो, दिवसभर हे सातत्यदर्शक क्रियाविशेषण असल्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सातत्यदर्शक क्रियाविशेषण. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. जर आपण नीट प्रयत्न केले तर अजूनही तो सुधारू शकतो. पर्याय क्रमांक 1 आहे संकेतदर्शक उभयान्वयी अव्यय. पर्याय क्रमांक 2 आहे आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण. पर्याय क्रमांक 3 आहे हेतुवाचक शब्दयोगी अव्यय आणि पर्याय क्रमांक 4 आहे कालवाचक शब्दयोगी अव्यय. तर विद्यार्थी मित्रांनो, जर हे संकेतदर्शक उभयान्वयी अव्यय असल्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संकेतदर्शक उभयान्वयी अव्यय. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. अंगणात जुईची वेलही होती. पर्याय क्रमांक 1 आहे शुद्ध शब्दयोगी अव्यय. पर्याय क्रमांक 2 आहे तुलनावाचक शब्दयोगी अव्यय. पर्याय क्रमांक 3 आहे सातत्यदर्शक क्रियाविशेषण आणि पर्याय क्रमांक 4 आहे आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. तर विद्यार्थी मित्रांनो, अंगणात जुईची वेलही होती यात वेलही हे शुद्ध शब्दयोगी अव्यय असल्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शुद्ध शब्दयोगी अव्यय. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. 1 डझन म्हणजे 1 डझन आंबे म्हणजे 12 आंबे. पर्याय क्रमांक 1 आहे स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय. पर्याय क्रमांक 2 आहे कारणदर्शक उभयान्वयी अव्यय. पर्याय क्रमांक 3 आहे उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय आणि पर्याय क्रमांक 4 आहे न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे हे स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय असल्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. त्याने हे कृत्य मुद्दाम केले आहे यात शंका नाही. पर्याय क्रमांक 1 आहे स्थलवाचक शब्दयोगी अव्यय. पर्याय क्रमांक 2 आहे तुलनात्मक शब्दयोगी अव्यय. पर्याय क्रमांक 3 आहे रीतिवाचक क्रियाविशेषण आणि पर्याय क्रमांक 4 आहे गतिदर्शक क्रियाविशेषण. तर विद्यार्थी मित्रांनो, मुद्दाम हे रीतिवाचक क्रियाविशेषण असल्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रीतिवाचक क्रियाविशेषण. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. हजारो श्रोत्यांसमोर भाषण करणे सोपे नसते. पर्याय क्रमांक 1 आहे शब्दयोगी अव्यय. पर्याय क्रमांक 2 आहे स्थलवाचक शब्दयोगी अव्यय. पर्याय क्रमांक 3 आहे कारणवाचक शब्दयोगी अव्यय आणि पर्याय क्रमांक 4 आहे तुलनावाचक शब्दयोगी अव्यय. तर विद्यार्थी मित्रांनो, श्रोत्यांसमोर हे स्थलवाचक शब्दयोगी अव्यय असल्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 स्थलवाचक शब्दयोगी अव्यय. अधोरेखित केलेल्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. मी परवाच दिल्लीहून मुंबईला आलो. तर पर्याय क्रमांक 1 आहे कालदर्शक. पर्याय क्रमांक 2 आहे आवृत्तीदर्शक. पर्याय क्रमांक 3 आहे सातत्यदर्शक आणि पर्याय क्रमांक 4 आहे अनुकरणदर्शक. तर विद्यार्थी मित्रांनो, परवाच हे कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय असल्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कालदर्शक. अधोरेखित केलेल्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. तो चित्रपट पाहिला आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो, यात पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 कालवाचक. पर्याय क्रमांक 2 प्रश्नार्थक. पर्याय क्रमांक 3 परिणामवाचक आणि पर्याय क्रमांक 4 आहे स्थलवाचक. तर विद्यार्थी मित्रांनो, येथे का हे क्रियाविशेषण प्रश्नार्थक असल्यामुळे आणि इथे या वाक्यात प्रश्नचिन्हही दिल्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रश्नार्थक. अधोरेखित केलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. मराठी परीस दुसरी भाषा नाही. तर पर्याय क्रमांक 1 आहे हेतुवाचक. पर्याय क्रमांक 2 आहे तुलनावाचक. पर्याय क्रमांक 3 आहे कारणवाचक. पर्याय क्रमांक 4 आहे विरोधवाचक. तर विद्यार्थी मित्रांनो, परीस हे तुलनावाचक शब्दयोगी अव्यय असल्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तुलनावाचक.
अधोरेखित केलेल्या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. शाळेची सहल म्हणजे आनंदाला उधाण. पर्याय क्रमांक 1 आहे समुच्चय बोधक. पर्याय क्रमांक 2 आहे स्वरूप बोधक. पर्याय क्रमांक 3 आहे न्यूनत्व बोधक. आणि पर्याय क्रमांक 4 आहे संकेत बोधक. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे हे स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय असल्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्वरूपबोधक. अधोरेखित केलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. वर्गात तो पहिला आला कारण वर्षभर ह्यासाठी तो मेहनत घेत होता. पर्याय क्रमांक 1 आहे स्वरूपबोधक. पर्याय क्रमांक 2 आहे कारणबोधक. पर्याय क्रमांक 3 आहे न्यूनत्वबोधक. आणि पर्याय क्रमांक 4 आहे संकेतबोधक. तर विद्यार्थी मित्रांनो, कारण हे कारणबोधक शब्दयोगी अव्यय असल्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कारणबोधक. केवल प्रयोगी अव्यय यांचा प्रकार ओळखा. अबब. तर विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 आहे हर्षदर्शक. पर्याय क्रमांक 2 आहे शोकदर्शक. पर्याय क्रमांक 3 आहे आश्चर्यदर्शक. आणि पर्याय क्रमांक 4 आहे तिरस्कारदर्शक. तर विद्यार्थी मित्रांनो, अबब हे केवल प्रयोगी अव्यय, आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय असल्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आश्चर्यदर्शक. केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. अग. पर्याय क्रमांक 1 आहे मौनदर्शक. पर्याय क्रमांक 2 आहे उद्वेगदर्शक. पर्याय क्रमांक 3 आहे विरोधदर्शक. आणि पर्याय क्रमांक 4 आहे संबोधनदर्शक. तर विद्यार्थी मित्रांनो, अग हे संबोधनदर्शक केवल प्रयोगी अव्यय असल्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संबोधनदर्शक. अधोरेखित केलेल्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. पर्याय क्रमांक 1 आहे अनुकरणदर्शक. पर्याय क्रमांक 2 आहे आवृत्तीदर्शक. पर्याय क्रमांक 3 आहे गतिदर्शक. आणि पर्याय क्रमांक 4 आहे प्रकारदर्शक. तर विद्यार्थी मित्रांनो, टपटप हे अनुकरणदर्शक क्रियाविशेषण अव्यय असल्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 अनुकरणदर्शक. अधोरेखित केलेल्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. मेघा मेणबत्ती लावणार इतक्यात वीज आली. पर्याय क्रमांक 1 आहे अव्यय साधित. पर्याय क्रमांक 2 आहे विशेषण साधित. पर्याय क्रमांक 3 आहे सर्वनाम साधित. आणि पर्याय क्रमांक 4 आहे धातू साधित. तर विद्यार्थी मित्रांनो, इतक्यात हे विशेषण साधित क्रियाविशेषण अव्यय असल्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विशेषण साधित. अधोरेखित केलेल्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. जेवल्यावर शतपावली घालावी असे म्हणतात. पर्याय क्रमांक 1 आहे अनुकरणदर्शक. पर्याय क्रमांक 2 आहे आवृत्तीदर्शक. पर्याय क्रमांक 3 आहे गतिदर्शक. आणि पर्याय क्रमांक 4 आहे प्रकारदर्शक. तर विद्यार्थी मित्रांनो, असे हे प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय असल्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 प्रकारदर्शक. अधोरेखित केलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. राजदूताकरवी निरोप पाठविण्यात आला. पर्याय क्रमांक 1 आहे गतिवाचक. पर्याय क्रमांक 2 आहे स्थलवाचक. पर्याय क्रमांक 3 आहे हेतुवाचक. आणि पर्याय क्रमांक 4 आहे करणवाचक. तर विद्यार्थी मित्रांनो, करवी हे करणवाचक शब्दयोगी अव्यय असल्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 करणवाचक. पुढील शब्दातील शब्दयोगी अव्यय नसलेला शब्द ओळखा. पर्याय क्रमांक 1 आहे कोल्हापूर पासून. पर्याय क्रमांक 2 आहे कोल्हापूरचा. पर्याय क्रमांक 3 आहे कोल्हापूर खाली. आणि पर्याय क्रमांक 4 आहे कोल्हापूर पर्यंत. तर विद्यार्थी मित्रांनो, कोल्हापूरपासून, कोल्हापूरचा, कोल्हापूर खाली आणि कोल्हापूरपर्यंत ह्या शब्दांमधून पासून खाली पर्यंत
हे शब्दयोगी अव्यय आहेत, परंतु कोल्हापूरचा हे प्रत्यय लागल्यामुळे या प्रश्नाचे म्हणजे कोल्हापूरचा हे शब्दयोगी अव्यय येत नसल्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोल्हापूरचा. दिलेल्या केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. वाह वाह. पर्याय क्रमांक 1 आहे संबोधनदर्शक, पर्याय क्रमांक 2 आहे प्रशंसादर्शक, पर्याय क्रमांक 3 आहे आश्चर्यदर्शक आणि पर्याय क्रमांक 4 आहे अनुमोदनदर्शक. तर विद्यार्थी मित्रांनो, वाह वाह हे प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय असल्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 प्रशंसादर्शक. अधोरेखित केलेल्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. तुम्ही कुठून आलात ते कळणे गरजेचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 आहे गतिदर्शक, पर्याय क्रमांक 2 आहे कालदर्शक, पर्याय क्रमांक 3 आहे अनुकरणदर्शक आणि पर्याय क्रमांक 4 आहे सातत्यदर्शक. तर विद्यार्थी मित्रांनो, कोठून हे गतिदर्शक क्रियाविशेषण अव्यय असल्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गतिदर्शक. अधोरेखित केलेल्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. कित्येकदा कचेरीच्या फेऱ्या माराव्या लागतात. पर्याय क्रमांक 1 आहे विशेषण साधित, पर्याय क्रमांक 2 आहे अव्यय साधित, पर्याय क्रमांक 3 आहे सर्वनाम साधित आणि पर्याय क्रमांक 4 आहे धातू साधित. तर विद्यार्थी मित्रांनो, कित्येकदा हे सर्वनाम साधित क्रियाविशेषण असल्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सर्वनाम साधित. अधोरेखित केलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. निकालाच्या दिवशी सर्व विद्यार्थी वेळेआधी आले. पर्याय क्रमांक 1 आहे कालवाचक, पर्याय क्रमांक 2 आहे हेतुवाचक, पर्याय क्रमांक 3 आहे गतिवाचक आणि पर्याय क्रमांक 4 आहे कारणवाचक. तर विद्यार्थी मित्रांनो, वेळेआधी हे काळाविषयी माहिती देते, म्हणून या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे पर्याय क्रमांक 1 कालवाचक. दिलेल्या केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. छी. पर्याय क्रमांक 1 आहे तिरस्कारदर्शक, पर्याय क्रमांक 2 आहे आश्चर्यदर्शक, पर्याय क्रमांक 3 आहे मौनदर्शक आणि पर्याय क्रमांक 4 आहे संमतीदर्शक. तर विद्यार्थी मित्रांनो, छी हे केवल प्रयोगी अव्यय तिरस्कारदर्शक असल्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तिरस्कारदर्शक. धन्यवाद मित्रांनो.